चला आप्पा. काय रे तू आता इथं त्याला ठेवायचं म्हणतोस मग उद्या दिवसा ढवळ्या कसं काय घेऊन जाणार ह्याला इथनं माहित नाही आप्पा. माहित नाही म्हणजे अरे तुला येड लागलंय का हा रात्रीतनं शुद्धीवर आला तरी जर गाडी वाजवली तर समजा जनतेला कळेल की तूच गोते देशील त्याच्यामुळे. आप्पा असं काय सुद्धा होणार नाही. त्याला मी इंजेक्शन दिले तो सकाळपर्यंत काय शुद्धीवर येत नाही बेशुद्धच राहतो आणि समजा आला शुद्धीवर तर सकाळी येऊन पुन्हा इंजेक्शन देईन मी त्याला. इंजेक्शन तुला कसं काय माहित कसं इंजेक्शन देतात ते. आप्पा अहो कलकत्त्याला असताना मी सगळ्या गोष्टी शिकून ठेवल्या आहेत. तर एवढा मोठा व्याप सांभाळायचा म्हटल्यावर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आल्याच पाहिजे की. हां चला घरी. आणि हां घरी जाताना ते चेहऱ्यावर असं टेन्शन नका दिसून देऊ नाही तर बारका पोरगा बी लगेच ओळखल तुम्ही काहीतरी कांड करून आलाय. आता काय करू मी हे असलं काम करण्याची मला सवय नाही. हे तुझे काय करतोयस ना हे ऐकलं तरी एखाद्याला घाम फुटल. तरी मी तुझी साथ देतोय तुझ्याबरोबर आहे मी. ते आधी ते माधुरीचं मग तो काय तुझ्या गुरुजीच्या नावाखाली तू एक मुर्दा पुरला आणि आता यो माणूस. नाही बाबा मला तर हे सगळं बघून ना कापरच भरायला लागले. मग माझा चेहरा असं नाही का होणार. अहो नका ठेवू आपण मी तेच म्हणतोय असा चेहरा नका करू नाही तर कोणाला पण कळल. तुम्ही असा विचार करा ना आपल्या समोर हा सगळा खजाना वाढून ठेवलाय. आपली पिढ्यानपिढ्याची गरिबी एका क्षणात दूर होईल. अहो ऋतिकच्या हौसाच्या भविष्याचा विचार करा. सगळ्या खानदानाच्या भविष्याचा विचार करा. अरपट आपा चेहरा चांगला ठेवा फक्त कोणाला काय कळणार नाही. चला तुम्ही चला चला चला. राहिलं नाही ना परत नको गडबडवायला. ए बाई तुला फोनवरती आता सगळी लिस्ट पाठवली. सगळंच्या सगळं सामान लवकरात लवकर आलं पाहिजे. काय नाही आली तर नाही आलं तर नाही आली तर अरे नाही आलं तर आम्ही आणतो एवढं काय नाही. श्रावणी सोमवार आपल्या आश्रमात दणक्यात साजरा झाला पाहिजे. मग लोकांची गर्दीच गर्दी आणि ती गर्दी माझ्या दुकानावर मग पैसाच पैसा. आणि गर्दीचं टेन्शन घेऊ नका. पत्रकार झालंय तुमच्या सोबत. मी काय करतो बाबांचा विशेष भारी या चॅनल वर आहे ना जाहिरात करतो जगात व्हायरल करतो. मग काय नुसत्या रांगात रांगा रांगात रांगा लावा ताकद. बोल बच्चन बोल बच्चन. नाना बोलू नका नुसतं कामाला लागावायचं. झाली फालतू बडबड करून झाली ना. चला जरा सामान घेऊन चला. बरं ऐका त्या आपणच्या कानावर घातलं पाहिजे. त्यांच्या कानावर घातले का कशाला कशाला सांग बल्लू. अरे बाबा त्यांना लय माहिती लागती. काय आणलं कोणी आणलं कुठून आणलं कितीला आणलं कशाला आणलं आणलं का नाही आणलं. अरे बाबा लय प्रश्न असतात त्यांचे आणि हिशोब नाही दिला ना नंतर प्रश्न विचारून विचारून डोक्याचे करून टाकतात. विचारावं लागते. नाहीतर काय लागा आमच्या काळात नव्हतं लागा असं. बघा परत आपल्याला ऐकावं लागेल. मी असतो तर हे केलं असतं ते केलं असतं एवढ्यात ते आणलं असतं तेवढं कशाला बाबा. मी तर कशा टेन्शन घेऊ. मी काय म्हणतो आपणकडे जायलाच नको ना. त्यांच्या नादीच नको लागायला. काय आपणकडे फुलाचं पैसा आणायला गेलं ना तर फुलांच्या कळ्याचं पण पैसा भेटायचं नाही. आपण आहेत ना लय चिंगूस आहेत. त्यापेक्षा आपण असं करू आपण आहे ना आधी जाऊ सामान घेऊन येऊ आणि मग आपणकडून पैसे घेऊ ना. करेक्ट. गुंजार त्यालाच कळल्यात आप्पा. त्यालाच कळल्यात आप्पा. तो म्हणतो तसंच करू. आता आपण जाऊ सामान आणू पैसे तू दे. म्हणजे ते हिशोब आपण दे. अरे माझ्याकडे नाही पैसे. भाई आहे ना भाई देईल पैसे. मी देतो पैसे आपण आणू सामान. चला सामान आणू. या. चल. आपल्या गाडीला कवर कोणी घातलं असेल. अरे काल बाबांनी गाडी नेलती ना. बरोबर आहे बाबांनी घातलं असेल. चर्चा करता काढा काढ दे. अरे काय काल बहुतेक आपल्याला जास्तच झाली. गाडी चावी बाबाकडे ना. कवर काढून काय होईल. चला चावी घेऊन ये. अरे चला आधीच घ्यायचे ना मग तू. थांबा रे आपली गाडी आहे ना. आपण बघतो काय विषय तर.
थांबा. बाबा सत्यनाम बाबा. हरिश्चंद्र बाजूलो बाजूलो काय करत होतास? मग ते बाबा आतनं आवाज येतोय कसला तरी म्हणून उघडून बघत होतो. का माती खायची परत परत तुला? सॉरी बाबा, परत मिस्टेक केली का आपण काय? अरे तुला कळतंय? तुला माहितीये गाडीच्या आत काय आहे? एक दुष्ट आत्मा कैद करून ठेवलाय मी. काल ध्यान करण्यासाठी मी जंगलात गेलो होतो, तेव्हा हा आत्मा एका झाडावर बसला होता, एका माणसाचं शरीर शोधत होता. तुम्ही आता याला हात लावताय. तुम्हाला माहितीये हे कवच काय? वर मंत्रोच्चाराने मी ते पवित्र केलेलं कवच आहे. याला जर का तुम्ही हात लावला तो आत्मा तुमच्या शरीरात येईल, तुमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. हरिश्चंद्र, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये मला. पुन्हा एकदा माती खाल्लीस तू. बाबा खरंच सॉरी, आपल्याकडनं परत मिस्टेक झाली. मग ते लक्षात नाही आलं ना आपल्या ते. तुझ्यावरचं हे संकट आता मला बाजूला केलं पाहिजे. हात पुढे कर. हे लगेच खाऊन टाक. लगेच लगेच. बाबा आम्ही कधी आत्मा बघितला ना, म्हणजे एकदा बघू काय फक्त थोडासा. अरे आत्मा झुंजरतो, प्राणी नाहीये कुठला. तो जर का तुमच्यावर हवी झाला ना, जीवानिशी झाला, तुम्ही बाजूला व्हा, बाजूला व्हा. आप्पा, या आत्म्याला जंगलात सोडून यावं लागेल आपल्याला, आणि या कार्यात मला तुमची मदत लागेल. मी हो आप्पा, तुम्ही वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद लागेल मला. चला तुम्ही सगळे लांब थांबा. चला लवकर, चला लांब थांबा. सत्यनाम बाबा. सत्यनाम बाबा. लंकेश्वर या. डिंपलजी चला आप्पा. आज लय डेंजर वाचलोय आपण. ह्यो आत्मा जर बॉडीत गेला असता ना, आपली पूर्ती जिरली असती. मला नाही वाटत आत्मा काय असेल म्हणून. आता एवढं वाटत नाही, मग जायचं ना बाबांसोबत गाडीत त्या भूतासोबत. आत्मबित्म काय नाही. अरला का बाबा होते म्हणून वाचलोय आपण आज. सत्यनाम बाबा. नाहीतर काय लागा, आत्मा गाडीत डांबून ठेवलं होतं बाबांनी. अरे कसलं वाढीव काम केलं हे. हा बाबांनी लका मला भूताचं पॉडकास्ट करून द्यायला पाहिजे होतं. खरंच लागा. देव माणसाचा, जय जयकार असो, देव माणसाचा, जय जयकार असो, देव माणसाचा, जय जयकार असो, देव माणसाचा. जय जयकार असो. ही असली येडी गायवानी जोपर्यंत डॉक्टरांच्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत डॉक्टरांचा धंदा कधीच बंद पडणार नाही.